बातमी आहे पिंपरी चिंचवड येथून। देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त दिनांक 15 ऑगस्ट 2022 रोजी आपला आवाज आपले सखीकडून लहान मुलांसाठी 75 विविध वेशभूषा आणि महिलांसाठी फॅशन वॉक आणि विविध वेशभूषा स्पर्धांचे आयोजन पिंपरी मेट्रो स्टेशन या ठिकाणी करण्यात आले होते। या कार्यक्रमाला शहरातील महिलांनी व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती। या कार्यक्रमाचे उद्घाटन आपला आवाज आपल्या सखीच्या संचालिका संगीता तरडे, ब्रँड अँबॅसेडर पिंपरी चिंचवड स्टेशन, महामेट्रोचे DGM मनोज कुमार डैनिल, स्वर्णिम ज्वेलर्स प्रोप्रायटर अक्षता मोहिते, स्वयंसिद्धता प्रतिष्ठानच्या अध्यक्षा कविता मोरे, महामेट्रोचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर राजेश त्रिदेवी आणि कमल डायग्नोसिसच्या पायल बाफना यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले। यावेळी सर्व मान्यवरांनी मनोगत व्यक्त करीत सर्वांना 75व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या। या कार्यक्रमाचे परीक्षक म्हणून डॉक्टर पल्लवी प्रसाद आणि मृणाल गायकवाड उपस्थित होते। त्यांचे सत्कार आपला आवाज आपल्या सखीच्या संचालिका संगीता तरडे यांनी केले। या कार्यक्रमाची सुरुवात छोट्या मुलांच्या विविध वेशभूषा आणि फॅशन वॉकने झाली। या 3 ते 15 वर्ष वयोगटातील मुलांनी अनेक स्वातंत्र्यवीर आणि राजकीय क्षेत्रातील प्रसिद्ध व्यक्ती यांच्या वेशभूषा करून सहभाग घेतला होता। त्यांनी केलेल्या विविध वेशभूषांनी सर्व प्रेक्षकांची आणि परीक्षकांची मने जिंकली। यात प्रेम सोनी या स्पर्धकांचे माननीय नरेंद्र मोदी यांची, तर स्पृहा जोशी हिने इंदिरा गांधी, निशाद बोराडे यानं सुभाषचंद्र बोस आणि आरव राजपुरे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या लक्षवेधी भूमिका साकारत बक्षिसे मिळवली। विविध वेशभूषा स्पर्धेत खालील प्रमाणे मुलांचे नंबर काढण्यात आले। छोटा गट 3 ते 7 वर्ष 1 प्रेम सोनी, 2 स्पृहा जोशी, 3 अयांश लाहोटी। मोठा गट 8 ते 15 वर्ष 1 निशाद बोराडे, नंबर 2 सृष्टी गोरनाळे, नंबर 3 आरव राजपुरे। सर्व सहभागी स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र आणि विजेत्यांना प्रमाणपत्र आणि विविध भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशांत गाडेकर यांनी केले। याच बातमीचे दृश्य पाठवले आहेत आमचे प्रतिनिधी श्रीनिवास शिंदे यांनी। पाहुयात।